त्याला काय. पण मी इच्छुक आहे, मिळालं तर जे ज्याला तिकीट मिळेल त्याचं काम करेल, त्याच्याविषयी काय मनात माझ्या थोडासाही असा तसुबरी संभ्रम नाही माझ्या मनात. फटका कोणाला बसेल काय बसेल हे त्या त्या स्थितीवर अवलंबून आहे. उमेदवार कोण असतो काय असतो, शेवटी निवडणुका लढायला संघटन फार मोठी जबाबदारी असते. संघटना त्याच्यासाठी लोक वर्ष 10 वर्ष 25 वर्ष खपत असतात, झटत असतात. आणि मला असं वाटतं त्यामुळं ते काम काही सोपं आहे असं मला वाटत नाही. मनोज जरांगेने सुद्धा अशा प्रकारची भूमिका व्यक्त करताना समाजाचं हित काय साधलं जाणार आहे, आपल्याला साधायचं काय, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यांच्या मागण्याविषयी निश्चित आदर आहे आपल्याला. आणि सरकार सुद्धा त्यांच्याशी ज्या पद्धतीनं वागतं तीही गोष्ट निषेधार्ह आहे. पण मला असं वाटतं येणार काय काय होतं त्याकडे लक्ष ठेवणं आवश्यक आहे, ते ठेवलं जाईल. शिवसेनेचा डिक्लेअर केला उद्धव साहेबांनी जाऊन चंद्रकांत पाटील महाराष्ट्र केसरी 2दा राहिलेले आहेत. चांगले जनतेत जिल्हा परिषद वगैरे लढलेले आहेत. त्यांना एक उमेदवारी शिवसेनेच्या वतीने उद्धवजी ठाकरे साहेबांनी जाहीर केली, त्यामुळे ओढादान असायचं काही कारणच नाही. पण अजूनपर्यंत महाविकास आघाडीच्या यादीतनं ते जाहीर होत नाही आहे. खूप त्यावरनं वाद सुरू आहे. राष्ट्रवादी कारण कोल्हापूरची जागा जी शिवसेना लढत होती ती जागा काँग्रेसला दिलेली आहे, त्या बदल्यात ती जागा शिवसेना लढते. आणि खरं सांगायचं तर मागच्या वेळेस काँग्रेसने ही जागा लढलेली सुद्धा नाहीये. त्यांनी राजू शेट्टींना ती जागा दिलेली होती, काँग्रेस लढलेलीच नाही. किंवा काँग्रेसचा तिथं दावा असण्याचा प्रश्नच निर्माण. गेल्या आठवड्यापर्यंत कोल्हापूरही तुमचीच होती आणि राजही तुमच्याच जागेवरनं, म्हणजे तुमच्या यादी जाहीर होणार असं अधिकृतरित्या कळविलं गेलेलं आहे. याच्यात माझं नाव असणं किंवा नसणं हा काही महत्त्वाचा विषय नाही आहे. कारण शेवटी आम्ही संघटनेचं काम करतो. संघटनेत काही निर्णय होत असतात आणि जे निर्णय संघटनेचे असतात ते कोणी कशात नाही, सगळ्यांनी मान्य करायचे असतात. मान्य नसेल करायचं तर मला असं वाटत नाही तो संघटनेचा शिस्तबद्ध कार्यकर्ता किंवा शिस्तबद्ध शिवसैनिक असतो. तर मला असं वाटतं संघटना म्हणून शिवसेना म्हणून उद्धवजींच्या नेतृत्वाखाली तर ते यादी बरेच उमेदवार उद्धव साहेबांनी त्या जाहीर सभेमध्ये फिरत असताना जाहीर केलेले आहे. पुढे काही उमेदवारी बाकी वाटतं ते लोक जाहीर होतील. उमेदवारी द्यायची आहे लोकसभेची, मग त्यांना विचारा ना तुम्ही, मी कुठं जाणार म्हटलं स्वतः. ते म्हणत असतील येणार, मी कुठं जाणार म्हटलं. मी तर आत्ताही सांगतो ना, मी आता स्पष्ट केलं सुरुवातीला की शिवसेना प्रमुखाच्या विचाराचा आणि उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणार शिवसैनिक आहे. मला वाटत नाही एखादी निवडणूक असणं नसणं, लढणं न लढणं ठीक आहे. मला तर लढायला भेटेल असा आत्मविश्वास पण नाही लढायला भेटेल, तरी संघटनेचं काम करण्याचं मी सुस्पष्टपणे सांगतोय. आता कोण जाणार म्हणत असेल त्याला विचारा, मी तर कधीच बोललेलो नाही, माझी कधी इच्छाही नाही अशी या विषयाची. वेटिंग वॉच ते म्हणतात की अजून काही ठरलेलं नाही पण नक्की ठरणार आहे आणि आमचा उमेदवार तुम्ही असाल असं त्यांचं म्हणणं. मला असं वाटतं हे आता बोलावं का नाही बोलावं, परंतु हे त्यांचं अपयश आहे की त्यांना इथं उमेदवार सुद्धा भेटत नाही. हे त्यांचं अपयश आहे. जी पार्टी विश्वगुरु स्वतःला म्हणते, भारतात सगळ्यात मोठी म्हणते, त्यांना इथं उमेदवार भेटत नाही, हे त्यांचं अपयश आहे. विशेषतः भारतीय जनता पार्टीचं की त्यांना इथं साधा उमेदवार भेटू शकत नाही. ही भारतीय जनता पार्टीची हार आहे या संभाजीनगरात. आणि शिवसेनेचं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं आणि उद्धवजीच्या नेतृत्वाचं यश आहे. ठीक आहे, आमच्याकडे खैरेसाहेब असतील, मी असेल, आम्ही इच्छुक आहे, पण आम्ही दोघं मजबूत आहोत. आमच्यात दम आहे, आमच्यात ताकद आहे, आमच्या संघटनेत दम आहे. पण यांच्याकडे साधा उमेदवार भेटत नाही आणि मग याला त्याला डोळा मारतात. अशा प्रकारची स्थिती खरं यांचा अपयश आहे. बरं करणार तुमच्यासोबत नाही येते. मी मला वाटतं बोललो आधी की असं काही अजून झालेलं नाही. भूमिका एखाद्या वेळेस सकारात्मक असू शकेल, असावी अशा प्रकारची आशा बाळगतो आम्ही आणि त्यांना एक न्याय भूमिका महाविकास आघाडीकडून देण्याचा प्रयत्न चालू आहे. ठीक आहे. खैरे साहेबांना तुमच्याबद्दल काय वाटतं? तुम्ही इकडे राहावं असं वाटतंय का तिकडे जावं असं वाटतं? ते त्यांना विचारा. त्यांच्या वाटण्यावर माझं काही अवलंबून नाही, कारण मी शिवसेना प्रमुखाने उद्धवजींचा आहे तो मला सांगितलेलं आहे. मी काय खैरे साहेबांचा थोडी, मी कोणत्या व्यक्तीचा नाही. हा बाळासाहेबांचा आहे, उद्धव साहेबांचा. तिथं मी कबूल करतो, छाती खोलून असं
सांगतो की मी त्यांचा आहे बस, बाकी कोणाचा असायचं मी कारणच नाही. यादीचं झालं का झालं. अच्छा. बारामतीमध्ये सुनीत्रा पवार यांना उमेदवारी दिली जाणार असं म्हटलं जात होतं. मात्र आता अचानक महादेव जानकर यांचं नाव समोर येणार आहे. परभणी मला नाही वाटत असं काय होईल. final. मला काही असं वाटत नाही. महादेव जानकर बऱ्याच दिवसानं संभाजी मराठवाड्यामध्ये येण्याची तयारी त्यांची चालू हा, आहे, परभणी. इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे. परंतु ते कुठं जाऊ, त्यांचा गेम त्यांचेच लोक करणार आहे. शेवटी ते उमेदवारी देतील आणि आमचं चिन्ह घ्यावं, म्हणजे काय राहिलं, तुमचा पक्ष कोण ठेवा. नाही, त्यांनी आज सांगितलंय की परभणीवरनं लढणार, स्वतःच्या पक्षावर स्वतःच्या चिन्हावर लढणार. हे असंच म्हणतात. पण अच्छा. भाजप नंतर भाजपने मागच्या वेळेस त्यांना काही जागा दिल्या होत्या. मग मला आठवतं जिंतूरची दिली होती, गंगाखेडची दिली होती, दौंडची दिली होती आणि यांना कमळ दिली होती. काय ठेवलं ते लोक महादेव जानकर म्हणून राहिले पण नाही. भाजपची नीती आहे. आता इलेक्शन आलं म्हणून त्यांना चुचकारलं जातं. मधल्या काळात त्यांचा पावलोपावली किती अपमान झालाय त्यांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे. थँक्यू. बोलता येत नाही, अजून असं काही झालेलं नाही आहे. कारण आत्ताच काही गोष्टी मी पण बोललो, टी व्हीवर पण बघितले. अजूनही प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत आहे, त्यांनी अजूनही अधिकृतरित्या असं काही कळलं नाही, कारण आम्ही असं काही म्हटलेलं नाही. ते आमच्यासोबतच आहेत, अशीच आमची स्पष्टपणे भूमिका आहे. मनोज जरांगे यांनी राजकीय दृष्ट्या अपक्ष प्रत्येक मतदारसंघात उमेदवार उभं करण्याचा निर्णय घेतला, त्याच्याबद्दल काय कोण करतंय? अजून या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस होईल त्याला अर्थ असतो. पुढे काय काय होईल, काय काय नाही होईल, त्याचे फायदे काय तोटे काय अर्थात विचार करण्यात मला असं वाटत नाही काय अर्थ आहे. परंतु असे निर्णय घेत असताना समाजातलं सौहार्दता, समाजातली एकोप्याची भावना, आणि शेवटी आपण काम करतो ते मराठा समाजाच्या हितासाठी. त्यामुळे मराठा समाजाच्या हिताला सुद्धा कुठं धक्का पोहोचता कामा नये, याही गोष्टीची मला असं वाटतं खबरदारी घेतली गेली पाहिजे असं मला स्पष्टपणे वाटतं. काही विश्लेषकांचं असं म्हणणं आहे ती जागा कोल्हापुराची नाही, असं नाही. शाहू महाराजांनी लढावं अशा प्रकारचा आग्रह तिन्ही पक्षांनी पकडलेला आहे. त्यांची इच्छा काय शाहू महाराजांची? नाही, काँग्रेसकडनं लढावं अशी, ती काँग्रेसला सोडली म्हणून म्हणतोय. असं नाही, त्यांनी इच्छा केली काँग्रेसकडून लढावं, कारण मला वाटतं त्यांच्या घरात त्यांचे मुलं वगैरे काँग्रेसकडून निवडून आले. त्यांना असं वाटलं की आपण वडील मुलं वेगवेगळ्या पक्षात नसतं, एकाच पक्षात असावं, आणि शेवटी शाहू महाराजांची इच्छा पूर्ण, त्याच्या इच्छेला मान दिला पाहिजे असं मला वाटतं. बरं, तर अजून या सगळ्या गोष्टी व्यक्त व्हायच्या बाकी आहे. मला असं वाटतं त्या त्या मतदारसंघात कोण कोण उमेदवार उभा राहतो याच्यावर या गोष्टी अवलंबून राहील. सरसकट मला नाही वाटत मनोज जरांगे अशा प्रकारच्या भूमिका घेतील असं मला तरी व्यक्तिगत वाटत नाही. शाहू महाराजांचा आदर तर सगळ्यांनी केलाच पाहिजे, आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली काँग्रेस म्हणून लढायची तर काहीच अर्थ नाही. त्यामुळे जर एकदा द्यायचं ठरलं तर दिलेलं आहे. आणि मग ती जागा जर शिवसेनेच्या चिन्हावर लढली जात नसेल तर सांगलीची जागा, सांगलीची जागा मागच्या वेळेस कुठे काँग्रेसने लढलेली, शेतकरी संघटनेने लढलेली. त्यामुळे मला असं वाटत नाही काँग्रेसचा काही संबंध बरं, नाही. शाहू महाराजांच्या हे तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की 2014 मध्ये ज्यावेळेस धनगर समाजाचं आंदोलन बारामतीत चालू होतं मोठ्या प्रमाणात, महात्मा उपोषणाला बसले होते, धरणे धरलं होतं त्यांनी. आणि त्यावेळेस तत्कालीन भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि नंतरचे मुख्यमंत्री झाले देवेंद्रजी फडणवीस यांनी हे सांगितलं होतं की ज्यावेळेस महाराष्ट्रात मंत्रिमंडळ भारतीय जनता पार्टीचं म्हणजे त्यांचं येईल त्यावेळेस पहिला निर्णय धनगरच्या आरक्षणाचा असेल. आता या गोष्टीला 10 वर्ष पूर्ण झालेली आहे. त्याच्यानंतर मला चांगलं आठवतं की अटलजींनी एक सभा घेतली होती पश्चिम महाराष्ट्रात कुठेतरी, सांगली, सातारा, कोल्हापूर कुठेतरी. तर धनगरचं धनगर केलं जाईल अशा प्रकारची सुद्धा भूमिका व्यक्त केली होती. अटलजी पंतप्रधानानंतर आता 10 वर्ष झाले नरेंद्र मोदीजी पंतप्रधान आहेत, म्हणजे भारतीय जनता पार्टी सरकार आहे ना. त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आश्वासन पूर्ण झालं ना, अटलजीनं दिलेलं आश्वासन पूर्ण झालं. आणि वाटतं भारतीय जनता पार्टीने एक प्रकारे धनगर समाजाची फसवणूक केलेली आहे. हे ते अतिशय उघड सत्य सगळ्यांसमोरचं आहे. त्यांच्या वाटण्यावर माझं काही अवलंबून नाही, कारण मी शिवसेना प्रमुखाने उद्धवजींचा हे तो मला सांगितलेलं आहे. मी काय खैरेच आहे माझं थोडी, मी कोणत्या व्यक्तीचा नाही, हा बाळासाहेबाचा आहे, उद्धव साहेबांचा, हे तर मी कबूल करतो. छाती खोलून असं
सांगतो की मी त्यांचा आहे बस, बाकी कोणाचं असायचं मी कारणच नाही आहे. यादीचं बारामतीमध्ये झालं का? झालं यादीचं. बारामतीमध्ये सुनित्रा पवार यांना उमेदवारी दिली जाणार असं म्हटलं जात होतं, मात्र आता अचानक महादेव जानकर यांचं नाव समोर यायला लागले. मला नाही वाटत असं काय होईल. मला काही असं वाटत नाही. महादेव जानकर बऱ्याच दिवसानं संभाजी मराठवाड्यामध्ये येण्याची तयारी त्यांची चालू आहे, त्याची इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे. परंतु ते कुठं जाऊ, त्यांचा गेम त्यांचेच लोक करणार आहे. शेवटी ते उमेदवारी देतील आणि आमचं चिन्ह घ्यावं, म्हणजे काय राहिलं, तुमचा पक्ष गुणवून ठेवा. नाही, त्यांनी आज सांगितलंय की परभणीवरनं लढणार, स्वतःच्या पक्षावर स्वतःच्या चिन्हावर लढणार. हे असंच म्हणतात. पण अच्छा. भाजपने मागच्या वेळेस त्यांना काही जागा दिल्या होत्या. मग मला आठवतं जिंतूरची दिली होती, गंगाखेडची दिली होती, दौंडची दिली होती आणि यांना कमळ दिली होती. काय ठेवलं, ते लोक महादेव जानकरबरोबर राहिले पण नाही. भाजपची नीती आहे. आता इलेक्शन आलं म्हणून त्यांना चुचकारलं जातं. मधल्या काळात त्यांचा पावलोपावली किती अपमान झालाय त्यांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे. एकदाच कायम 2-3-4 महिन्यासाठीचं खंडन शक्य आहे का? अजून पण त्यांची उमेदवारी यासाठी जाहीर होत नाही की तुम्ही ते कधी येता याची वाट पाहता. हा, म्हणजे तुम्हाला त्यांना उमेदवारी द्यायची आहे लोकसभेची. मग त्यांना विचारा ना तुम्ही, मी कुठं जाणार म्हटलं स्वतः. नाही, ते म्हणत असतील येणार, मी कुठं जाणार म्हटलं. मी तर आत्ताही सांगतो ना, मी आता स्पष्ट केलं सुरुवातीला, मी शिवसेना प्रमुखाच्या विचाराचा आणि उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणार असेल. मी शिवसैनिक आहे. मला वाटत नाही एखादी निवडणूक असणं नसणं, लढणं न लढणं ठीक आहे. मला तर लढायला भेटेल असा आत्मविश्वास पण नाही लढायला भेटले तरी संघटनेचं काम करण्याचं मी सुस्पष्टपणे सांगतोय. आता कोण जाणार म्हणत असेल त्याला विचारा. मी तर कधीच बोललेलो नाही, माझी कधी इच्छाही नाही अशी या विषयाची. वेटिंग वॉचमॅन ते म्हणतात की अजून काही ठरलेलं नाही पण नक्की ठरणार आहे आणि आमचा उमेदवार तुम्ही असाल असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मला असं वाटतं हे आता बोलावं का नाही बोलावं, परंतु हे त्यांचं अपयश आहे की त्यांना इथं उमेदवार सुद्धा भेटत नाही. हे त्यांचं अपयश आहे. जी पार्टी विश्वगुरु स्वतःला म्हणते, भारतात सगळ्यात मोठी म्हणते, त्यांना इथं उमेदवार भेटत नाही, हे त्यांचं अपयश, विशेषतः भारतीय जनता पार्टीचं, की त्यांना इथं साधा उमेदवार भेटू शकत नाही. ही भारतीय जनता पार्टीचे हार आहे या संभाजीनगरात. आणि शिवसेनेचं, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं आणि उद्धवजीच्या नेतृत्वाचं यश आहे. ठीक आहे, आमच्याकडे खैरेसाहेब असतील, मी असेल, आम्ही इच्छुक आहे, पण आम्ही दोघं मजबूत आहोत. आमच्यात दम आहे, आमच्यात ताकद आहे, आमच्या संघटनेत दम आहे. पण यांच्याकडे साधा उमेदवार भेटत नाही आणि मग याला त्याला डोळा मारतात. अशा प्रकारची स्थिती खरं यांचा अपयश आहे. बरं, ते प्रकाश आंबेडकरांची भूमिका ठरली माहिती नाही आहे, परंतु हे एवढं मला माहिती आहे, घड्याळ चिन्ह सब्जेक्ट टू कंडिशन कोर्टाने अजितदादांच्या गटाला दिलेलं. सब्जेक्ट टू कंडिशन आहे, ते काय बहाल केलेलं नाही त्यांना, सब्जेक्ट टू कंडिशन दिलेलं एवढं मला माहिती आहे. की असं काही अजून झालेलं नाही. भूमिका एखादी सकारात्मक असू शकेल, असावी अशा प्रकारची आशा बाळगतो आम्ही आणि त्यांना एक न्याय भूमिका महाविकास आघाडीकडून देण्याचा प्रयत्न चालू आहे. खैरे साहेबांना तुमच्याबद्दल काय वाटतं? मला असं वाटतं निवडणुकीच्या काळात या सगळ्या गोष्टी ना सध्याच्या घडीला जे आपल्या ग्रामीण भाषेत सांगायचं अतिशय गद्दळ राजकारण चालू आहे. त्याच्यामध्ये असे एकमेकांशी संपर्क होत असतात. संपर्क झाला म्हणजे काही गोष्टी होत असतात, अशातला कोणताच अर्थ काढण्याची गरज नाही असं मला स्पष्टपणे वाटतं. म्हणजे संपर्क केला जातोय, संपर्क केला जात असतो ना. पण तुम्ही त्यातला शिवसैनिक नाही आहे. मी शिवसेना प्रमुखाच्या विचाराशी उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारा शिवसैनिक आहे. तर माझ्या मनात कोणताही संभ्रम असायचं काहीच कारण नाही. तिकीट भेटलं, जोरात काम नाही करायचं, नाही भेटलं तरी आणखी संघटनेचं काम करायचं. संघटना ही महाराष्ट्र मोठं कार्यक्षेत्र आहे. संघटनेचं काम करायला काय आहे, हा त्याला तिकीटच असलं पाहिजे अशातला काही भाग नसतो. खैरेला तिकीट मिळालं तर तुम्ही